माझ्या टायमिंगला लावणी ही वेगळी होती आणि पब्लिकला ती तशी आवडत होती. आत्ता जे पब्लिकला आवडतं ते आम्ही देतोय, पण तुम्ही जेव्हा डोळ्यांनी बघाल तेव्हाच लोकांवरती टीका करा की ही मुलगी अशी आणि ती मुलगी तशी. तुम्ही बघत नाहीयेत तर बोलू नका, कारण की मी तिला आतमध्ये विचारलं की तू बघितलीस का माझी लावणी, तर ती बोलली मी खरंच तुझी लावणी नाही बघितली. म्हटलं मग तू का? सगळेच कन्फ्यूज होतात आणि पहिल्या हफ्त्यामध्ये मी खूप कन्फ्यूज झाली होती. सेकंड हफ्त्यामध्ये मी खूप छान खेळत होती, पण हे मध्येच काय झालं हे मला कळालं नाही आहे. आणि वोटिंगनुसार तर मी जसं वोटिंग माझे चेक केले तर मला भरपूर वोट केलं होतं, कारण मला माझ्या पब्लिकवरती खूप ट्रस्ट आहे. कन्फ्यूज होत होती आणि त्याच्यानंतर नंतर मला कळायला लागलं. मग खूप प्रेशरनं बाकीचे जे ग्रुप आहे त्यांचा, की मला कोणाच्या भांडणामध्ये जायला नव्हतं आवडत. जर माहेर पण अशीच आहे, मी अशी साधी म्हणजे जास्त बोलत नाही मी, आणि मी एक कलाकार आहे तर मी फक्त स्टेजवरती बिंदास कोण पण आलं तरी फाडू शकते. डान्समध्ये एक्सप्रेशन्स होते जे तू डान्स केला मला खरंच खूप आवडलं असं ती बोलल्या. पण तो माझा पास्ट होता. खरं तर मी म्हणजे आधी आम्ही 1 तास झाला आम्ही बोलत होतो, पण जे मेन मुद्दे आहेत ना तेच बाहेर आलेत, तेच दाखवलेत, त्याच्यावरती रील्स तयार झालेत. पण मी लोकांना सांगते की तो माझा पास्ट होता. अनुश्रीचा पास्ट मला सांगत होती की तिच्या बॉयफ्रेंडचं मी माझं सांगितलं, आणि मी आधी पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं की मी आता नाही आहे रिलेशन, सिंगल आहेस. हां मी सांगितलं होतं. आणि आत्ता पण मी हेच सांगते की तो माझा पास्ट होता. ती तिचं सांगत होती, मी माझं सांगत होती, पण तिचं चर्चेत नाही आलं. पण माझ्या याच्यावरती लोकांनी एवढे रील्स बनवलेत की हाताने खावं लागतं हे ते असं तसं. सपोर्ट नाही करणार, केलं तर जास्त माझी बेस्ट फ्रेंड ही अनुश्री आहे, टोळीच्या करेल, सागर दादाला करेल. टोळीच्या जर अपोजिट करायचं असेल तर फक्त सागर दादा, आणि जर टोळीला करायचं असेल तर अनुश्रीला करेल.